झालं व झालं काय मग बँकेतलं काम गेले होते तर नाही ना, ते ना अजून 2 दिवसाच्या बाद बोलावलाय. तरी माय म्हणे अजून म्हणे आई झालंच तर नाही वो काम. 2 चक्र झाले आता आमच्या ह्या हप्त्यात, तरी काम नाही झालं. मग आता पहा लागन, आता जातच नाही या हप्त्यात, पुढच्या हप्त्यात जाईन आता डायरेक्ट. काय माहित बापा कधी येईन काय येईन, तर एवढ्या दिवसचं टाकलं लागू नाही आलं तरी किस्ताच नाही आल्या. कधी बांधा बापा घर आपण. मी तर म्हणतो आता यंदा घर राहूच द्याव, यंदा कधी लग्न करून टाकावं पुरीचं. हा मग पाहू आपण, मग बांधूले काले घर तिकडे पुढच्या वर्षी. पण यंदा कधी राहूच द्यावं असा विचार चालू आहे माझा आता. काय घर राहू द्यान म्हणता तुम्ही? तिच्यासाठी जे पाहुणे येऊन राहिले ते तिला नाकारूनच तर राहिले व कोणत्याच तर पाहुणा बसून नाही राहिला आपल्या घरी. लोक म्हणते गोरं पाहिजे म्हणते. माझी पोरगी एवढी गोरी आहे का लोकांना पसंत नाही येऊन राहिली. हा पांढरीच आहे म्हणते तुमची पोरगी म्हणते. अन लोकांना डोंबळही चालत नाही पांढरही चालत नाही. काय करू बाबा आता? आई तू काही टेन्शन नको घेऊ, नाही होईन तर नाही होईन माझं लग्न. मी काम करा आणि तुम्हालाही पसंत म्हटलं आणि मी खाईन. काही कुठं जा नाही लागत. जरुरी आहे का लग्न केलंच पाहिजे म्हणून? काऊन हातापायात आपल्या दम नाही आहे का? आपणच काम करावं लेकाले ना खा. नाही हो बाई, आम्हाला वाटते आम्ही आहे जीवात जीव तोपर्यंत ते होऊन गेलं पाहिजे. मग आम्ही गेल्यावर कोण साथ देईन तुले? एकटी राहशील काय मग? एकट्या माणसाला जीवनही काढणं मोठं कठीण आहे ना. काही नाही, कितीकच पोरी एकट्या आहे म्हटलं काही नाही होत. लोकांना सारा भेवत आहे दुनिया भराचं. हा आपल्याला राहिलं ना तर काही नाही होत आई. एवढी काही भेट नको जाऊ तू. अरे ते निरोप आला होता आता एका पोरासाठी. खरंच? काय करते म्हणते पोरग मग? कसं आहे पोरग गिरग? आता धंदा पाणी करते म्हणते बा, नाश्त्याची गाडी लावते म्हणते, शेती आहे म्हणते 10 एकर, अन घरदार आहे म्हणते चांगलं तसं, बहीण चांगल्या घरी आहे म्हणते, एकटाच भाऊ आहे म्हणते, अन मस्त आहे म्हणते, चांगला आहे म्हणते सगळं. तो नामदेवनी येत काय आपल्या वावराच्या बाजूनं तो याले डोरगिरं चारायला येत नाही, त्यानं कळवला ह्या निरोप. आता माणूस चांगला आहे तो, कोणाचंही चांगलं करते, असं वाईट नाही करत. असं म्हणजे त्याच्या याच्यातलं काय पोरग? नाही नाही, त्याच्या याच्यातलं नाही म्हणता येत, गावगड्याच्या नात्यानं नसन कोणी. मग सांगा बा पोरगी गिरगी असं म्हणत असन. त्या पोराला आई वडील आहे नाही म्हणते, एकटाच पोरगा आहे म्हणते, आणि घरदार मस्त आहे म्हणते. हा अन मी त्याला कथा सांगितलीच आहे बाई पोरगी जास्त पांढरी आहे म्हटलं, ती कोणी लोक नाकारते म्हटलं. तर मग त्याला सगळं माहित असून त्यानं पोरगी पाहिली तरी तो म्हणते का पोरग तयार आहे म्हणते करायला. मी सांगितलं म्हणते पोराले, तर मग काय हरकत आहे? नाही नाही, काहीच हरकत नाहीये. मी तर म्हणतो पोरग कणी मेहनती असन, पैसा गिसा कमावत असन कणी चांगला, तर काही हरकत नाही आहे करायला. काही फरक नाही पडत. नाही हो बाई, तुला काही ऐतराज आहे काय धंदे पाणीवाल्या पोराचा? असं काही आहे काय का नोकरीवालाच पाहिजे का काही म्हणून का कुठं काही? नाही मला चालते, कोणताही चालते, काही फरक नाही पडत. नोकरीवाला कुठून आणून? आता आले नाही काय आपल्या घरी? 3-4 जण आले नोकरीवाले, बसले काय मग? नाही बसले. मग आता जो बसला तो बसला, नाही बसला तर नाही बसला. ते पहा आता तिचाही होकाराला आहे. आता तुम्ही त्याला म्हणा या म्हणा आमच्या घरापर्यंत, पोरगी पाहून घ्या म्हणा. नाही, मी आता त्याला म्हटलं आम्ही म्हटलं पहिले घरगीर पाहायसाठी म्हटलं, आम्हाला जर घरगीर पसंत पडन, घर पोरग सगळं जर पसंत पडन म्हटलं, तरच मग मी विचार करतो म्हटलं बा. तुम्ही बी असे उलटे कामं करून ठेवता नाही रे. आता काय गरज होती असं म्हणाची? त्याचं घर पाहून काय करता? पहिले आपली पोरगी जर त्याला पसंत आली तर मग त्याचं घर पाहता येते, आपल्याला सगळंच पाहता येते. कसं आहे काय आहे? आपली पोरगीच पसंत नाही आली तर काय म्हणतील ते लोक? बापा घर गिर तर भल्लं पाहून घेतलं म्हणून, इथपर्यंत आले खाऊन पिऊन गेले म्हणून, अन पोरगी म्हणून यायची का एवढी हे नाही म्हणून. माझी पोरगी काय खराब आहे काय? फक्त पांढरी आहे. आता लोकांना पांढरही असल्याचा ऐतराज आहे, तर आता काय करू शकतो आपण त्याला? आता कसं आहे, हर एक रंगाचा चष्मा लावते ना लोक. हा प्रत्येकानं जो चष्मा लावला त्याला तसं जग दिसते. आता कोणाला काय चष्मा लावून तर काय दिसन, लाल लावून तर लालच दिसन, असं आहे ना ते. मग आता लोक पांढऱ्याचा चष्मा लावून राहिले तर पांढरच दिसून राहिलं त्याले. मग आता काय म्हणू त्याला? फोन नंबर आहे माझ्याजवळ त्याचा, त्याला म्हणू काय का तुम्ही या म्हणून पोरगी पाहासाठी? हो तुम्हीच म्हणा त्याले, पोराले घेऊन ये म्हणा. आता त्या पोराले असनच ना कोणी असन ना. वा वा, आहे ना जवळ आहे. काय म्हणते आता भाषाचं लग्न झालं म्हणते. बापा बापा भाषाचं लग्न झालं म्हणते? मग पोरग किती वयाचं आहे बापा? काय माहित बा, आता तेवढं काही माहित नाही. आता कसं असते, मामा लहानही राहते, लहान वयात जर बहिणीचं लग्न झालं मोठी असली तर काय आहे, किती वयाचा फरक राहते असं मामा भाषेचा, कधी कधी 2-4 वर्षाचा फरक राहून जाते. हो होते किती गड्यात असं. मग कळवा त्याले या म्हणा आमच्या घरापर्यंत कोण कोण येतात, पोरगी पाहून घ्या म्हणा. आणि घरदार तर पाहायचा विषयच नाही आहे आपला. आपल्या घराची काही त्याला घेणं देणंच नाही आहे. आपलं घर पाहून काय करून ते हे झोपडं. हा पोरीला चांगलं घर भेटलं म्हणजे बस आहे बिचारीले, ते तिथं राहिली म्हणजे लय आहे आपल्यासाठी. आई बाबा किती विचार करता तुम्ही माझ्या लग्नासाठी? तुम्हाला किती वेळा म्हणतो मी काही एवढं टेन्शन घेऊ नका बरं. तुम्ही तरी टेन्शन घेत राहता. करा लागते ना बाई, काय करता आता? हा करून नाही विचार तर कसं जमत? का हो मग पैसा हो लग्नाले? लग्न जर जुळलं पोरीचं तर आपल्याजवळ तर पैसाही नाही गड्या. मग कोणाला मागा ना आता पैसा? आहे ना काही पैसे आपल्याजवळ, 1-2 लाख रुपये असेल ना आपल्याजवळ, तर होऊन जाते, भागून जाते. अहो तर ते आपण घरासाठी ठेवले ना. हा घरासाठी ठेवले आणि वक्तातच जर हे येऊन गेलं तर मग घर बांधाव का लग्न करावं काय करावं? नाही आता 1 वर्ष थांबाच लागते ना घरासाठी. जर लग्न उरकलं पहिले तर लग्न उरकू, आणि नाही उरकलं तर मग घर उरकून टाकू. आणि तसंही तो पोरगा म्हणते का मी उचलून करतो, सगळा खर्च करतो मी, तुम्ही काहीच करू नका, फक्त त्याला पोरगी पसंत आली पाहिजे. त्याला जर पोरगी पसंत आली तर तो सगळंच करते. हाव काय? सगळ्याच खर्च देईन काय तो आपल्याला? तो काय आहे
मंडपातला जेवढं करायचं आहे तेवढं करन. बाकीचं तर आपल्याला घरापासून पाहुणे येणं जाणं खाण्यापिण्यापासून सगळंच करायला लागेल ना. पाहू ना मग समोर होते बरोबर. वेळ आल्यावर बरोबर होत असते. ठीक आहे बाबा, आता म्हणता तुम्ही तर करा काय करता तर. असं 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 म्हणे मग नाही पोरीचे बाबा. हो म्हणे या म्हणे तुम्ही म्हणे घरापर्यंत पोरगी पाहून या म्हणे. पहिले काल भेटला होता तर म्हणे मी येतो म्हणे घरदार पाहासाठी असं म्हटलं होतं बा. पण आज काय माहित त्याचा काय विचार पलटला तो. म्हणे आम्ही नाही येत म्हणे तुम्ही या म्हणे पहिले. तर म्हटलं ठीक आहे बा. म्हणतो म्हटलं पोराले सांगतो म्हटलं. तुम्ही पाहिली आहे ना काकाची पोरगी? पाहिली ना पोरगी पाहिली. पण आता काऊन नाकारलं माहित नाही बा लोकांना त्या पोरीले. पोरगी तर चांगली आहे. आता आहे जराशी पांढरी. लोकांना पांढरी नाही पाहिजे डोंबडी नाही पाहिजे. आता कशी पाहिजे हेच नाही समजत. चांगली आहे पण पोरगी गिरगी चांगली आहे. ठीक आहे ना काकाजी मग तुम्हाला चांगली वाटली ना मग काही हरकत नाही आहे करून घ्या तुम्ही. मग सांगू काय त्याला येतो म्हणून कधी जायचं आहे मग. आणि कोणाकोणाला नेतो ते जवाय गिवायला सांगून देतो बा. बहिणी गिनी नेतो असं तर काकाजी माझ्या बहिणीला बिलकुल नेणं नाही पुरत. माझी बहीण पाहिली ना तुम्ही सारखं कधीच करत नाही ते उलट करते म्हटलं. तिथं अजून काही बोलून दिलं तापत माझ्या बहिणीले जोपर्यंत टिक्के गिक्के लागत नाही तोपर्यंत सांगून अर्थ नाही. जवायला तरी सांगणं पुरते कारण जवळ तरी समजदार आहे. पण माझी बहीण बिलकुलही समजदार नाही आहे म्हटलं. असं असं मग का रे सोबत तर कोण ना कोणी लागन ना मग. तुम्ही चल जा ना काकाजी. आता ते पहा तुम्हीच निरोप आणला. तुम्हीच माझ्या वडिलासारखे आहे. हा मी कोणतंही काही असलं तुम्हालाच सांगतो. आता मला काय वडील आहे का आई आहे कोणीच नाही आहे. मग तुम्हीच चल जा ना. उद्या चालून असं नाही झालं पाहिजे बा त्या जवळ गिवळीनं म्हणावं का काय बा त्या बुड्यालाच नेलो गावातल्या. आम्हाला नाही नेलं. काय लिहून काकाजी असं जेव्हा पोरगी पाहायची वेळ आली एवढं वय झालं तरी म्हटलं माझ्यासाठी एखादी पोरगी नाही पाहिली. मग ना जवळनं पाहिली ना बहिणीनं पाहिली. आणि आता तुम्ही पाहिली तर त्याचं ऐकन काय मी एवढं. बरं चल मी लावतो त्याला फोन आणि ठरवतो कधी जायचं आहे तर सांगतो मग त्याला तसं. सांग ना उद्याच येतो म्हणा आम्ही. कसं आहे काकाजी तुम्हाला सांगतो ज्या वस्तूवर मी हात ठेवायला जातो ते वस्तू चाललीच जाते. त्याच्यापेक्षा माझ्या विचारानं दिवस काही लावावं नाही. उद्याच चाललं जाऊ आणि हावच म्हणून येऊ तिथून. आणि त्याला सांगाव लग्नही करतो आम्ही आणि सोनं नाणं खर्च हे करतो आम्ही. बरं बरं ठीक आहे. सांगतो मग तसं उद्या येतो म्हणून. चालतं मग मी आता काय जातो का ढोरं घेऊन जावं लागते मला. एवढा उन्ही ढोरं घेऊन राहिले काय तुम्ही. संध्याकाळच्या पायरीनेच जा आता. नाही रे तिकडे सावलीच राहते ना नदीच्या काठी. तिकडे नेत असतो बसते ढोरं मग आपले खाती आणि बसते. बरं ठीक आहे या मग. बाई आता कशी काय आली तू आज? अरे त्या काय दिलं म्हणे हेच नाही समजून राहिलं आता. बरं काकाजी तुम्ही कसे काय? येत असतो बाई मी आता ह्या एकटा राहते. येतो जरासं मन गमवाले त्याचं. त्यालाही गमत नाही. मग इकडून चाललो होतो तर म्हणते या काकाजी चहा पिऊ म्हणते. बसलो मग दोघ जण गोष्टी करत. काय झालं बाई मग त्याचं? कायचं? नाही काही नाही ते बरं मग सांगा ना. सांग हे काकाजीनच दिलं हो इथे आणून. ते कोणत्या बाबा जवळून दिलं म्हणते आणून. तर येईनच दिलं इथे आणून मला. असं काकाजीने दिलं काय? काकाजी इथे तुम्ही दिलं का नाही? काहीच नाही झालं त्याचा असर तर. मस्त आहे मैसून चांगलीच आहे अजूनही. काहीच झालं नाही तिले. तुम्ही दिलं ते महिनाभराचे पॅकेट पण काही नाही झालं त्याच्यात. 3 टाइम झाले आता. बाई तो पुरे 30 दिवसाचा डोस आहे. 30 दिवस द्यायला लागते. 30 दिवस झाल्यावर त्याचा असर दाखवते. असं म्हणजे मग मला रोजच टाका लागत जाईन काय तो? हो रोजच टाका लागते. सकाळ संध्याकाळ. एखादा डोस चुकलाय समजा तर मग समोरच्या डोसला टाकता येते. पण रोज टाका लागते. मला असं वाटलं नाही म्हटलं हे असं कसं झालं म्हटलं. 3 टाइम झाले तरी इले काहीच असर नाही झाला म्हटलं याचा. म्हणून मी आली. नाही असं काही नाही. आणि त्याला पैसे दिले काय मग त्या बाबूले? नाही दिलेच तर नाही द्यायचे आहे ना. अरे मी पैसे भूलूनच गेली काकाजी घरी. त्याला त्या दिवशी आणले होते घे म्हटलं तर नाही म्हणे. आणि आज काही आणायची आठवण नाही मला भूलून गेली मी. बाई 5,000 रुपये लागले ना तिथं. 5,000 घेतले त्यानं. फुकट काम करते का ह्या जमान्यात कोणी. पैसे द्यास लागते. पैशाशिवाय कामं होत नाही. नाही काही गरज नाही बाई पैशा गिशाची. पाहिजे मग जमले तेव्हा देऊन द्यायचं. पाव काकाजी असं आहे याला पैशाची गोष्ट करतो तर ह्या नाहीच करते. मग आता कसं द्यावं याला जबरदस्ती. आता हा माझा लहान भाऊच आहे. आता भावाला जबरदस्ती करता येत नाही. तसाच आहे बटा तो. आता काय करतो जाऊ दे. तो म्हणून तेव्हा देऊन देतो. बसा मग तुम्ही दोघं बहीण भाऊ. मी जातो आता. काय म्हणतो सुन्या? हा काकाजी हो ठीक आहे. अरे सुन्या तू सारा गावभर पेरशील काय रे ही गोष्ट आता. हा त्या काकाजीला कायले सांगा लागत होती त्या स्वतःच करायला लागत होतं ना हे काम. बाई ते कोणालाच नाही सांगत. तू टेन्शन नको घेऊ त्या काकाजीचं. ते बरोबर करते सगळं. त्याला सगळं समजते. आणि माही कोणती गोष्ट ते तशी इकडे तिकडे करत नाही. तू टेन्शन नको घेऊ. बरं बापा आता काल पाय मी बहाण्याने आली होती. सांगितलं नाही त्या भाऊजीला तर पटत नाही तुला माहितच आहे. अशा गोष्टी जर केल्या त्याच्या समोर आवडत नाही त्याला. पण मी तरी चोरी लपीने आली होती. साडी न्यायच्या बायनानं चालली होती बापा इकडे. बस ना मग आता उभीच राहतं काय? नाही जातो ना आता. मला पाय अशी येतो ना तर जाले 50 नाही आले 50 रुपये लागते ऑटोले. सांग किती पैसे जाते आता याच्यात. तर येतं काय तू दरवेळेस. तू मला फोन करून देत जा ना. फोन नाही करता येत का तुला? फोन नाही काय तुझ्याजवळ? मला फोन करून द्यायचा. मी सांगतो तुला काय करायचं काय नाही तर. हो तसंच करायला लागत जाईन आता. पण ते वावराचं काय झालं रे मग? काही गिराईक येतो म्हणे म्हणते तर काय झालं मग? समजलं बा मला त्या गिराईक आणले होते म्हणून. नाही हो बाई मी काय गिराईक आणू. ते असेच आले होते पाहाले. मला काही वावर विकायचा आहे काय? मला माझ्या जिंदगीसाठी पाहिजे नाही का सोय. वावर विकून टाकू आणि काय करू मग? मग माझ्या हिश्श्याचं कसं करशील तू आता?
बाई आता माझ्याजवळ हिस्सा घेतं काय, तुझ्या घरी कायची कमी आहे? एवढं मोठं कारखानदार आहे बापू, हा पोरगही कमावते, अन्न तुझ्या घरी शेतीवाडी आहे, तरी माझ्या घरचं पाहिजे काय तुले? हे आपल्या आई वडिलाचं होय, याच्यातला हिस्सा पोरीला लागूच असते आता अर्धा, तर अर्ध द्यास लागणार आहे. मी ज्यावेळेस विकणार ना बाई तर त्यावेळेस तुला अर्ध देईन, पण मी जर विकणार नाही तर मी तुला देणार नाही रे बा, आता सांगतो. आणि माझी काही इच्छा विकायची आहे नाही, मला यंदा पेराचा आहे वावर. तूच कोणासाठी ठेवतं तूच सांग. आता लग्न व्हायचं राहिलं नाही, लेकरं राहिले नाही, मग कोणासाठी ठेवशील हे करून? तुला तर असंच वाटते हो बाई का लग्नच नाही झालं पाहिजे आपल्या भावाचं म्हणून? हा कोणती बहीण अशी आहे का सोचते का भावाचं लग्न झालं पाहिजे? पहिली बहीण पाहून राहिलो मी का आपल्या भावाचं लग्न झालं पाहिजे असा विचार करते. अरे मला असं वाटत नाही, पण आता पोरगी कोण देईन? पोरीने भेटून राहिला एकटं, हा मग त्याच्यानं म्हणतो मी, नाही तर बाकी काही नाही. लग्नाच्या पहिले मला म्हणे 2-2 बाया आहे म्हणे घरी कामासाठी म्हणे. 2 तर सोडा, आता आली तर एकही बहिणी आहे घरी, सगळे काम मलाच करा लागते. आता एवढे कपडे धुतले, आता स्वयंपाकही करा, आणि आई काय माहित कुठे गेला ना काय केलं. आता समजून राहिलं वहिनी कशा करे असं काम. सगळे कामं टाकून देऊ आम्ही त्याच्या भरोशावर, वहिनी बिचारा करतच आहे, दिवसभर करत राह, तरी आई उलटी वहिनीले बोले म्हटलं. कपडे सोबत बोलणारी पहिली बाई पाहिली मी, अजून कोणतीच बहिणी पाहिली एवढ्या बाया कपडे धुते, पण कोणती बाई अशी पाहिली नाही का कपडे सोबत बोलते बा म्हणून. पहिल्यांदा धुतले म्हटलं मी कपडे एवढे मोठे, कधी कपडे धुवायची गरज नाही पडली मला, वहिनीच करे म्हटलं सगळं काम. आणि तुम्ही पहा ना काय म्हणे, मला 2-2 बाया आहे म्हणे कामवाल्या घरी म्हणे, एकही बहिणी आहे म्हटलं. आता इथं आली तर दिसून राहिलं, असे खोटे बोलले म्हटलं तुम्ही माझ्यासोबत. तेच तर समजून नाही राहिलं. आता 2 बाया होत्या, हा सगळे कामं त्याच करे, आईनं कधी कोणतं काम केलंच नाही. लहानपणापासून मी पाहिलं नाही आईला काही काम करते म्हणून एवढं, पण लग्न झालं तेव्हापासून मला हेच नाही समजून राहिलं का दोन्ही बाया येऊनच नाही राहिल्या लेकाच्या. तुला भेल्या असून त्या त्याला असं वाटलं असं आता सूनच येते घरी आपल्याला लयच काम सांगन म्हणून नाही येऊन राहिल्या त्या. मला नाही भेल्या, त्यानं आईनं बंद केल्या ते इथे. मी ऐकलं त्या दिवशी ताईला सांगत होत्या म्हणे त्या बाया म्हणे मॅच बंद केल्या म्हणे. मी ऐकली ना गोष्ट. कायले ऐकायला बंद करून द्यायले? तुमच्या आईला वाटलं असन आता सूनच येते घरी, मग आता कामवाल्या बाईची काय करत आहे, सूनच तर करते सगळे कामं. अरे काही नाही, ह्या बाजूच्या चंपा काकूच्या इथं आहे कामवाली बाई, तिले म्हणून पण मी आली थे तर तिले सांगून त्याचं काम समजून अन लावून घेजो. हो ना, पाहिजे नाही तर काय तर. पहा बरं आता किती मोठे कपडे धुवा लागले मला. हा एक तर मला माहित नाही काय हे उन्हानं सहन होत नाही कोणतंच आहे, आणि तुम्ही मला काय म्हणता तेवढ्या उन्हात कपडे आणि भांडे करायला लावता. बरं लावून दे, तुम्ही टेन्शन नको घेऊ. आणि मी काय म्हणतो रुपेशजी, आईचा फोन आला होता म्हटलं. आई म्हणे अधिक महिन्याला या लागते म्हणे, आपल्याला दोघाले जा लागते. कधी या लागते म्हणे? तुम्हाला कधी वेळ आहे तर पहा तुम्ही, ह्या पूर्ण महिन्याचा आहे आता अधिक महिन्याचा. काय देतो म्हणे पक्का तुझी आई मग आता जवळ आले, काय सोन्याचा गोप देतो म्हणे. काय आई मजाक करून राहिली रे, मजाक करून राहिली रे रुपेश. मी खरोखर थोडी बोलून राहिली, काही मजाक करून राहिली. आता अशी आता येईन होय माई, मजाक नाही करणार काय. तिने म्हणून राहिली मी काय देते बा मग तुझी आई आता जवळ आले, अधिक महिना आहे तर सोन्याचा गोप देते काय म्हटलं. नाही, मी म्हटलं आता तुझ्या डोक्यातून निघालच नाही काय ते अजून, सोन्याचा कोप धरून बसलीच आहे काय म्हटलं. आता कसं असते, एकुलता एक जवळ आहे तू, आता दिलंय तर काय फरक पडते. आई एकुलता एक आहे मी बरोबर आहे, पण त्याला पोरगही आहे ना, आणि त्याला मरे पण ते शिदुरी जमा करायला लागते. नाही हे लोक मेहनत करते ना रात्रंदिवस वावरात. हो हो रे बाबू बरोबर आहे. आई मी काय म्हणतो, त्या चंपा काकूच्या इथं कामवाली बाई आहे, तिला विचारजो बरं, येत असं ते आपल्या घरी काम करायला येतं. कायले पाहिजे बाई, या 3 कामासाठी बाई लावायला पुरते काय आता आपल्याला? नाही खूप काम आहे नाही घरी, किती कामं असते, एवढे मोठे भांडे निघते, कपडे निघते, सगळंच निघते ना. एवढे कामात आपण 2 जणी बात करून घेतो. नाही आई आता होत नाही माझ्याकडून एवढे कामं. आता बाई मी बाहेर जाऊ का? कुठं जा लागते महाराणीला आता? आई मी इथं चालली शांता काकूच्या घरी, ते त्याचे ब्लाउज द्यायचे होते कनी, रुपालीच्या लग्नाच्या वेळेस टाकले होते, ते वाले द्यायसाठी चालली. आता काही गरज नाही तिथे जायची, ते लोक भडकवते म्हटलं तुला आमच्या विषयी. हा सांगते ते सासूचं असं नको करू, सासूचं तसं नको करू. पाहिलं नाही ते तुझी सक्ती मांगल्या दिवशी आली होती रुपाली, किती भडकवलं तिनं. हा आणि आमच्या समोर आम्हाला काही बोलून गेली. आई ते गलत काय बोलली, तुम्ही माझ्यासोबत अशा वागून राहिल्या होत्या म्हणून बोलून राहिली होती तशी. बिलकुल त्याच्या घरी जायचं नाही, त्याच्यासोबत संबंध ठेवायचे नाही, आणि ते सोबती नाही तू इथं आली नाही पाहिजे या घरी. मग नाही तर काय तर बरोबर आहे ना, काय म्हणते इथं येऊन बोलते आता बैले, बरोबर आहे का तिचं? अंजली तू लहान आहे ना, तू काय मनात बोलतो, काऊन नाही बोलन ती? नाही ऐकून बोलते म्हटलं ते तुझ्यासारखी आहे काय? माझ्यासारखी म्हणजे आता बाई मी कशी आहे, खराब आहे का मी? हा सगळंच तर करतो, माझ्याचं सगळं चालते तुम्हाला, आणि तशी मी बोलायच्या वेळेस खराब आहे. मग करता तर उपकार नाही करत काही, आम्ही राहायला तुला जागा दिली आहे म्हटलं. हा आणि तुझी जिंदगी सवारायला माझ्या पोरगा देऊन दिलेला आहे, मग सोपी गोष्ट आहे का एवढं मोठं देणं म्हणजे? नाही तर पडली राहिलीस ती एखाद्या गटारात. आता बाई लय झालं तुमचं. आतापर्यंत मी तुमच्या पोराला कोणतीच गोष्ट सांगितली नाही म्हटलं, पण आता सांगितल्याशिवाय राहत नाही. अन त्यानं मला फुल हे केली आहे म्हटलं, फुल परमिशन दिली आहे, कुठेही जाय तू जाऊ शकतं, येऊ शकतं, काही पण करू शकतं. तू सांग ना त्याला, तू त्याला सांग, मी त्याला उलट सारखं काही सांगतो. हा का तुझ्या कोणासोबत चक्कर चालू आहे, काय आहे, कोणासोबत बोलतं, सगळं सांगतो मी त्याला. आता बाई माझ्या नवऱ्याला माझ्यावर पुरा भरोसा आहे म्हटलं, ना माझ्या कोणासोबत चक्कर चालू आहे, ना मी कोणासोबत बोलत, हे त्याला स्वतःलाच माहित आहे म्हटलं. त्याच्यामुळं तुम्ही सांगून काहीच होत नाही. माहित पडते ना आता तो तुझ्यावर भरोसा करते का माझ्यावर भरोसा करते, सांगतो ना मी त्याला, येऊ दे ना त्याला आता. सारिका पहा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आता बाई अशा बोलते म्हटलं, तर तुम्ही भरोसा नाही करून राहिले होते माझ्यावर ना. तरी तर तुम्ही मागल्या दिवशी पाहिलंच होतं का त्या मला मारत होत्या म्हणून, आताही पाहिलं. पहा आता खोटं आहे का मी बोलतो ते? नाही रे बाबू गजू,
हे खोटी बोलते, एक नंबरची खोटी बोलते म्हटलं. सगळे कामं करून घेते मायाकडून. हा, मायाकडून होत नाही तरी सगळे कामं करून घेते. स्वयंपाक पाण्यापासून ताटही वाढून मागते, स्वतःचे कपडे धुवायला लावते, सगळं करून घेते. आणि हेच मला बोलते. आज मी इले उलट थोडंसं बोलली म्हटलं तर बातच तुला सांगून राहिली. आई मला सगळं माहित आहे म्हटलं, कोण कोणाला बोलते, काय म्हणते काय नाही. हा, आणि रुपालीच्या लग्नाला झाले काऊन नाही म्हणून राहिली होती तिले. म्या कधी नाही म्हटलं बाबा तिले. ते तर गेली रे लग्नाले, गेली आली मस्त 2-3 दिवस हळदीला गेली. आई तिची मैत्रीण होती, त्या लोकांनी तिला सहारा दिला म्हटलं लहानपणापासून, ते शांता काकून. आणि तू म्हणतो त्याच्या घरी जाऊ नको. हा, काऊन अशी म्हणतो तू, ते लोक शिकवत नाही म्हटलं, चांगलं सांगते ते. हा बाबा, आता तू बायकोवरच भरोसा करशील, मायवर तर करशील नाही. मी किती खरं बोलन तर तुला खोटंच वाटत नाही. अरे हिचे कोणाकोणासोबत चक्कर चालू आहे तुला माहित नाही. तुला दाखवून देईन म्हटलं मी. हिचे चक्कर दाखवून देईन, कोणासोबत बोलते, कुठं जाते, काय जाते, सगळं घरी खात नाही म्हटलं, बाहेर काय जाते. खरंच आई, ही गोष्ट खरीच आहे काय? हा, खरीच आहे. विचार नाही तर अंजलीले. आहे ना अंजली, बोलते का नाही, हे किती जणांसोबत बोलते. हा भाऊजी, लय जणांसोबत बोलते ह्या ताई. आणि माहित आहे काय, कोणाकोणाला घरी आणते म्हटलं, फोनवरही बोलतच राहते. कधी हिच्या खोलीत जाऊ ना तर बोलतच राहते. आणि आपण म्हणावं ना तर काय म्हणते, याच्यासोबत बोलतो त्याच्यासोबत बोलते असे म्हणते. हा, मी तर लय वेळा म्हटलं ते नाही, हे खोटं आहे, हे साप खोटं आहे. मी असं कधीच नाही करू शकत. मी नाही केलं कधी असं. हे खोटं बोलून राहिले ह्या. सारिका मला सगळं माहित आहे, तू काय एवढं हे करून राहिली, जीव तोडतो. मला माहित आहे ना. आता ह्या घरात एक तर हे लोक रे, नाही तर आपण राहू. घर तर मॅच बांधलं आहे, पण यायला हे घर दान देऊन देईन म्हटलं मी. आपण चाललो जाऊ तिकडे राहिले. आता नाही, मी आता परमनंटसाठी शिकडे आलो आहे. आता टेन्शन नको घेऊ तू. हिच्यासाठी आता तू आम्हाला सोडून जातं काय? हा, आणि आम्हाला घरातून काढतं काय? आणि त्या घर बांधलं म्हणतं, फक्त बायकोसाठीच बांधलं काय? माझ्यासाठी नाही बांधलं काय? आई, बांधलं मी सगळ्यासाठीच घर. एवढा पैसा लावला, एवढी मेहनत करून, ते फुकटात नाही आलं म्हटलं एवढं सगळं. पण तुम्ही त्याची काही ठेवून राहिले काय जाण? सगळे कष्ट तिले करायला लागून राहिले म्हटलं, हा लपेष्टा तिले भोगा लागून राहिला आहे. मस्त मजा तुम्ही मारून राहिले. आई ते याच्यावर तिले शिळं पातळ खाऊ घालता, स्वतः मस्त चांगलं चांगलं खाता. मला सगळं माहिती आहे म्हटलं. तुम्हाला जरी वाटत असन आणि हिनं नाही सांगितलं ना तरी मला सांगणारे लय लोक आहे. हे घरावर लक्ष ठेवणारे खूप जण आहे म्हटलं. मी लावूनच ठेवलं इथं. हे जे म्हणतो ना तू, त्याच्यासोबत बोलते, ते बोलायला येते, ते मी स्वतः सांगितलं आहे म्हटलं लक्ष ठेवायला. हो, आणि बोलत जा, विचारपूस करत जा, हेही सांगितलं आहे मी. म्हणजे ते माणसं येत असते ते? हो, जे माणसं येते ना तेवाले मी स्वतः लावून ठेवले आहे म्हटलं ते. लय चत्रा निघाला मग तू तर. हा, वाटलं नाही मला कधी का तू असा पांग फिरशील म्हणून माहिती. कायचे पांग आई? हे पांग म्हणते काय याले? मी चांगलेच पांग फिरून राहिलो म्हणून एवढं बर्दाश्त करून राहिलो आहे. एखादा पोरगं राहिलं असतं ना, बायकोला घेऊन तिकडे गेलं असतं म्हटलं. तुम्हाला मी आता 8 दिवसाचा वेळ देतो. अंजली, तुझ्या नवऱ्याला सांग 8 दिवसाचा वेळ देतो, हे घर खाली करा म्हणा. कारण की मी लय मेहनतनं घर बांधलं आहे म्हटलं. हे आईनं आणि बाबानं जे घेतलं होतं ते त्यानं विकून टाकलं आणि तुमच्या लग्नाला पैसा लावला, मला 1 रुपया लावला नाही म्हटलं. त्याच्यामुळं तरी मी माणुसकीची जाण ठेवून तुम्हाला या घरात ठेवून राहिलो आहे. तर आता 8 दिवसाचा वेळ देतो. तुम्ही तिघही जण दुसरं घर पहा तुमच्यासाठी, काही करा, मला काही घेणं देणं नाही त्याच्यासोबत. पण इथून घर खाली करा फक्त. भाऊजी, आम्ही कुठे जावं आता? तुमचे भाऊ तर कामही करत नाही. मग आम्ही जाऊ कुठं आता, तुम्ही सांगा ना. आमचं घर नाही, काही नाही. कुठेही जा तुम्ही, मला ते सांगू नका. कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कुठेही जा. ह्या विचार पहिले करायला पाहिजे होता. काय जर याच्याच भरोशावर आपण राहून राहिलो, खाऊन राहिलो, तर आपण कसं राहिले पाहिजे, ह्या विचार पहिले करायला पाहिजे होता. बाबू गणू, चूक झाली ना. मग काय आता माफ करून दे ना मायले. हा, यायचं ठीक आहे, पण आता मला याच्यासोबत हाकलून देतं काय? आई, तुला त्याचाच लोभ आहे ना. तुला तसाही पहिलेपासून लहानच पोराचा लोभ होता. मग आता जाणं त्याच्यासोबत. तो तुला लाड करते. तुझी लहान सून चांगली आहे, मोठी सून तर बदमाशच आहे. मग आता ते श्रीमंताची आहे तर तिच्या बाबतीला काही ना काही करून देणंच घेऊन. इले कोण दिन घेऊन, म्हणून इले मी सपोर्ट करतो. सारिका, तू तरी सांगू बाई त्याले, चुकलं बोललं माफ करून दे लागन तर आम्हाला. ते काहीच नाही सांगत, ते शब्द बोलत नाही आता ह्या व्यवहाराच्या मधात. तिला पहिलेच सांगितलं मी बोलजो नको म्हणून. हा, आता जे करायचं आहे ते मी करतो. शेवटचा निर्णय आहे माझा आता. नाही तर मी पोलीस आणून काढून देईन तुम्हाला घरातून धक्के मारून. आई, रडणं पडणं लय झालं माझ्यासमोर आतापर्यंत. आणि हे हसूनच मी पिघलून गेलो म्हटलं. पण आता नाही, आता मी कोण्याच गोष्टीला जुमानणार नाहीये. मला काही तुमच्या याची गरज नाहीये. हा, मी काय माझ्या पप्पाच्या घरी चालली जाईल. माझ्या पप्पाजवळ अजून एक्स्ट्रा घर आहे, तिथं आम्ही दोघं नवरा बायको चांगलं चाललो जाईल. मस्त ते जॉब करते, तेवढ्या याच्यात आमचं भागून जाते. आईनं पाहाव द्यायचं. मी त्याला सोबत न्यायला तयार नाहीये. अंजली, बापा तुझ्यासाठी काय नाही केलं हो म्या? हा, सारिकाच्या तोंडचा घास हिसकून तुला दिला ना. केलं असं उपकार नाही केलं. लहान सुन मी तुमची, तुम्हाला लाड होता माया. मी म्हटलं तुम्हाला करा म्हणून काय मी ठेका नाही घेतलाय तुम्हाला ठेवायचा सोबत. माझ्या बाबाचं घरी राहू आणि तुम्हाला ठेवू का तिथं? तुम्ही तुमचं पहा काय करायचं आहे तर. अरे देवा, ज्याच्यावर विश्वास केला तोच असा निघाला. सचिनले म्हणतो मी. सचिन काही नाही म्हणत. हा, नाही तर त्याला इथंच ठेवणार आहे मी. सचिन तुम्ही दोघंच जण राहा मायलेक. त्याला जर तुमच्यासोबत राहायचं असेल तर मला नाही राहायचं आहे. हो, त्याला मी घेऊन जाणार आहे. आणि जर त्याला वाटत असं आईसोबत राहा तर तो राहील इथं. बरेच बेमान निघाले हो तुम्ही दोघे नवरा बायको. हा, आणि मी एवढं केलं तुझ्यासाठी. तिच्या जवळून घेऊ तुला दिलं, तिच्या साड्या हिसकून तुला दिल्या, हा, तिचं खायचं आणलेलं तुला दिलं, तिच्या जवळचा पैसा तुला दिला. काही नाही केलं मी तुझ्यासाठी. आता बाई तुम्हाला सांगून राहिली मी, तुम्ही काही उपकार केले नाही माझ्यावर. तुमचं कर्तव्य होतं. तुम्हाला पाहिजे होती सुंदर सून, श्रीमंताची घरची. तुम्ही आणलं मला. हा, एवढं सगळं आहे ते सांगून धोकेबाजी केली तुम्ही माझ्यासोबत. आणि आता अशा म्हणून राहिले. आणि माझ्या पप्पानं मला पहिलेच सांगितलंय की मी तयार आहे म्हणून काही द्यासाठी. ते देतात मला घर, मला काही टेन्शन नाही आहे.
आई पाहिली का हकीकत? आई असं असते, ज्याच्यावर जास्त भरोसा केला ना असा करते तो, आणि ज्याला आपण दूर करतो ना, फेकून देतो, तोच म्हटलं साथ देत असते म्हटलं. कुठं जाईन देवा मी आता बाई तुम्ही माझ्याजवळ राहायचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी आहे ना, मी आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. मी करा ना त्या बाईचं. तुमची आई काय, माझी आई काय? मला आई होती काय? मला आई आहे नाही, त्याच माझी आई आहे आता आजपासून. माना लागन बुवा सारिका तुले खरंच. एवढं करून तू आता आईचं शिकवून हे करून राहिली. जाऊ द्या, ते त्याची चूक होती, त्याला आता पश्चाताप झाला ना. नाटकं असेच चालू राहणार आहे तुमचे. सारिका किती मोठं मन आहे हो बाई तुझं, खरंच माना लागन. पण एवढा अत्याचार करून सुद्धा तू आज म्हटलं माझ्यासाठी झटून राहिली. आई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी करतो ना तुमचं, मी आहे ना. पहा सून भेटाव तर सारिका सारखी, नाही तर नाही भेटली तरी चालते. हा आज म्हटलं माझ्या सुनीनं पोरी सारखे पांग पेडले, म्हटलं पोरगी नाही करत एवढं माझ्यासाठी, आणि जिच्यावर विश्वास केला तिनंच म्हटलं भरोसा तोडला. चला मग आता भेटू उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपला व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अन सारिकाच्या या गोष्टीवर सारिकाले खरंच तुम्ही आज खूप कमेंट करा म्हटलं.